व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील। प्रदीर्घ सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त होत असलेले भोसले सुधाकर दाजी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष म्हणून बारामतीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष आदरणीय सचिन शेठ सातव, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेमध्ये कामाचा झंझावात 2 IAS अधिकाऱ्यांच्या समवेत काम करत असताना एक कार्यक्षम सहसचिव म्हणून लागलेले याच विद्यालयाचे माजी प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव आदरणीय BN पवार साहेब, या विद्यालयाचे माजी प्राचार्य, माजी शिक्षक, त्याचबरोबर या विद्यालयाचा सर्व स्टाफ, भोसले सरांवरती प्रेम करत असणारे त्यांचे सर्व नातेवाईक, पुरंदर माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे माजी चेअरमन मुळीक सर आणि सर्व उपस्थित महिला बंधू भगिनींनो, त्याचबरोबर पंचायत समितीच्या माजी सभापती, उपसभापती शारदाताई खराडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचं मी रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू स्कूलच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो। आज भोसले सर या विद्यालयामध्ये जवळजवळ एकूण त्यांनी 11.5 वर्ष सेवा केली। रयत शिक्षण संस्थेमध्ये वेगवेगळ्या शाखांमधून 26 वर्ष सेवा त्यांनी केलेली आहे। पैकी एक 4.5 वर्ष सेवा त्यांनी दुर्गम भागामध्ये आणि की कोकणामध्ये CHV आणि पार्ट टाइम, आणि 2000 साली महात्मा गांधी विद्यालय मंचर या ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी ऑर्डर मिळाली। त्यानंतर बेगला भैरवनाथ विद्यालय बेगवान या ठिकाणी 3 महिना आणि 3 वर्ष पोलादपूर कोकणामध्ये सेवा केल्यानंतर आज भोसले सर या शाखेतून रिटायर्ड होत आहे। तसं पाहिलं तर
सरांच्या दृष्टीनं हा दिवस जरी आनंदाचा असला तरी रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रदीर्घ सेवा केल्यानंतर सरांकडे पाहिल्यावरती वाटत नाही की सर रिटायर्ड आहेत आणि हे सगळं श्रेय सवयींना जातं. माणूस रिटायर्ड कधी वाटत नाही, ज्यावेळेस त्याचा चेहरा टवटवीत राहतो रिटायर्ड होईपर्यंत, त्यावेळेस समजायचं की घरातला त्रास कमी आहे. खरंच अतिशय मी त्यांच्या समवेत 11.5 वर्ष काम केलंय की त्यांना परवा सहज म्हटलं की सर एक जुनी कागदपत्र काढत असताना बापूजींची फाईल माझ्याकडे होती आणि त्या फाईल मध्ये एक कागद मला सापडला, डॉक्टर दाजी भोसले आदरणीय बापूजींनी त्या ठिकाणी चेक केलेली होती की बदली होणं अत्यंत गरजेचं आहे. मी त्यांना आठवण करून दिली. म्हणजे शिक्षण संस्थेमध्ये किती त्याग आहे. प्रत्येक सेवकाच्या अडीअडचणीला बापूजी सतत धावून येत असतात. सरांनी या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे. शाखेच्या विकासासाठी सर आता तुम्ही रिटायर्ड होत आहात. आतापर्यंत तुम्ही शाळेसाठी वेळ दिला, आता तुम्ही घरच्यांसाठी वेळ द्यावा. सरांना 2 मुलं आहेत. म्हणजे आपलं कर्तृत्व जर चांगलं असलं ना तर परमेश्वर किंवा अण्णा यश चांगलं देतात. दोन्ही मुलं त्यांची वेल क्वालिफाय आहेत. एक मुलगा सिरम कंपनीमध्ये आहे आणि दुसरा MSc ॲग्री करतोय. हे कधी घडतं, ज्यावेळेस आपण प्रामाणिकपणे सेवा केली असेल तर त्याचं हे फळ आहे. सेटला जास्त वेळ नाही. सरांच्या बाबतीत किती प्रेम आहे. मी म्हटलं की जनरली कसं राहतं की निरोप समारंभ म्हटलं की जरा थोडस लोक कमी येतात. म्हटलं विद्यार्थ्यांना का थांबवलं नाही. मला आता आवनकर सर म्हटले विद्यार्थी थांबवले असते तर बसायला जागा पुरली असते का. वस्तुस्थिती आहे सर, तुमच्यावरती प्रेम करणारे जेवढे तुमचे मित्र कंपनी आहेत त्यापेक्षाही जास्त तुमचे नातेवाईक आहेत. पुनश्च एकदा या विद्यालयातर्फे सर्व उपस्थितांचं मी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. बारामती नगरचे नागरिक आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय तुकाराम दगडू मुळे सर यानंतर भोसले सर यांच्या मोठ्या भगिनी श्रीमती कमल यानंतर माननीय सौ खर्डेताई पंचायत समिती माजी सभापती यांचाही या ठिकाणी आपण सत्कार करावा. यानंतर माननीय श्री शैलेश काळुखे व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. तसेच धन्यवाद सर. तसेच आपल्या विद्यालयाचे उपमुख्य मंचावर उपस्थित सर्वच मान्य सेवानिवृत्ती सन्मानपत्र श्री सुधाकर राजी भोसले, उपशिक्षक श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती. ज्ञान, शिस्त व मूल्यसंस्कार यांच्या दीपस्तंभावर विद्यार्थ्यांचे जीवन घडविणारे आदर्श व्यक्तिमत्व. आपण आपल्या काळात ज्ञानदान, शिस्त, मूल्यसंस्कार व सामाजिक जाणीव यांचा अद्वितीय संगम साधून असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन घडविले. आपली अध्यापन शैली, कर्तव्यनिष्ठा, संयम व प्रेमळ मार्गदर्शन
हे आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी आहे. आपल्या सेवेमुळे शाळेची शैक्षणिक व नैतिक उंची वाढली असून आपण घडवलेली पिढी आपल्या कार्याची साक्ष आहे. आपणास पुढील आयुष्यात निरोगी आरोग्य व समाधानी जीवन लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून आपण शिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ, निष्ठावान व आदर्श सेवेबद्दल हे सन्मानपत्र आपणास सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत. आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद मॅडम. त्यानंतर संस्कारमूर्ती संपूर्ण पोशाख, सन्मान चिन्ह, चांदीची गणपतीची मूर्ती तसेच बुके व पुष्पहार या ठिकाणी देऊन सरांचा आणि त्यांच्या मॅडमचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यानंतर रयत कोऑपरेटिव्ह बँक बारामती शाखेच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे. आपल्या विद्यालयाचे उपशिक्षक तसेच चिरंजीव सत्कर्माची वाट कधी सोडू नका, नाव नसले तरी काम थांबवू नका, शब्द नव्हे तिची ओळख करते, देव पाठीशी असतो हे विसरू नका. या ठिकाणी आदरणीय मुके देऊन त्यांचा सत्कार करावा. बारामती चे आदर्श शिक्षक ज्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आपण सगळेजण इथं उपस्थित झालेलो आहोत. खरं एखाद्या माणसाला एखादी उपाधी मिळाल्यानंतर तो किती लोकप्रिय असतो त्याची प्रचिती त्यांच्या नावातून येते. श्री सुधाकर दाजी भोसले यांचा आज सेवापूर्ती सोहळा आहे. मला तर खरं लक्ष्मणनी आणि त्यांनी सगळ्यांनी खूप आग्रह धरला होता की या कार्यक्रमाला यायचं, पण काय होतं माहिती का, आता नगराध्यक्ष झालोय, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालोय. सरांच्या एका सेवापूर्तीला आलो ना तर वर्षभरात जेवढे सेवापूर्ती कार्यक्रम असतील ना त्या सगळ्यांना यायला लागत नाही तर कोण ना कोण नशीब नाराज होत. त्यामुळं असो, सगळ्यांचे जिथं जेवढे शक्य असेल त्यांना सगळ्यांना मी हाजरी द्यायची प्रयत्न करेन. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांच्या हस्ते हा प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होतोय तो B.N. पवार साहेब, आपल्या बारामतीचं आणि आपल्या विभागाचं नाव एक शिक्षण संस्थेने चांगल्या पद्धतीने मध्ये काम करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. ते आता आपल्या संस्थेचे सहसचिव सुद्धा आहेत, ते आमचे सगळ्यांचेच लाडके बंडू पवार सर. आता ते सहसचिव आहेत तर बंडू बोलता येत नाही, त्यांना B.N. पवार सर बोलायला लागतं, साहेब म्हणायला लागतं. कारण मी गेले 15-20 वर्ष सरांबरोबर खूप सगळ्या कार्यक्रमांमध्ये खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. त्यांचं आमचं एक वेगळं नातं आहे. म्हणून असो, पण त्यांना एक चांगल्या ठिकाणी कामाची संधी मिळाली. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सगळ्यात लोकप्रिय तावरे सर तसेच आगम सर, सर्वच शिक्षक व शिक्षण कर्मचारी वृंद ज्यांनी खरंच चांगलं सूत्रसंचालन केलं. आपण सूत्रसंचालन करायला सर मध्ये हे करायचं नसतं. त्या टेके मॅडम आणि पवार सर काही नवीन पाहुणे आले त्यामुळे त्यांचं गडबड होऊ नये, तुम्ही त्यांच्या पद्धतीने चालू केली. त्यांना फक्त सांगितलं होतं की मी सत्कार करीन, माझं भाषण करीन आणि मी निघून जाईल. तर उगीच तुम्ही त्यांना सांगितलं काय अध्यक्षांनी सांगितलं गडबड करा. मी सांगितलं तुम्हाला की मी एवढा कार्यक्रम करीन अर्धा तास,
तुम्ही त्यांना खूप डिस्टर्ब केलं, त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने तुमच्या दोघांची दिलगिरी व्यक्त करतो. आज खरंच आज भोसले सरांचा जो सत्कार आहे तो फार एक महत्वाचा टप्पा त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या कार्यामध्ये. त्यांनी पहिली शाखा मनसर इथं काम केलं, दुसरी शाखा वेल्हे इथं काम केलं, भिगवण इथं काम करत करत या सर्व ठिकाणी त्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या 4थी शाखेमध्ये काम केलं. आणि नंतर 5वी शाखा आपल्या बारामतीमध्ये शाहू हायस्कूलमध्ये सरांची आणि त्यांची चांगली गष्ट जमली असेल, तावरे सरांची किंवा या आधीच्या मुख्य. त्यामुळे त्यांची 12 वर्ष कार्य याच ठिकाणी आज या ठिकाणी झालं आणि ते आता इथून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची दोन्ही मुलं स्वदीप आणि यश हे चांगल्या पद्धतीने शिकले. एक मुलगा IT मध्ये पुण्यामध्ये आहे आणि दुसरा ऍग्री करतोय ना, MSc ऍग्री करतोय, म्हणजे तो सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय. MSc इथनॉलॉजी मध्ये तो या ठिकाणी हे करतोय, MSc करतोय. चांगल्या पद्धतीने त्यांनी दोघांनी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं. त्यामध्ये निश्चित भोसले दाम्पत्यांचं खूप मोठा हे असेल. तावरे सरांनी सांगितलं की एखाद्या शिक्षकाच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर त्याला घरातून किती त्रास असेल किंवा किती चांगल्या पद्धतीने घरच्या लोकांचा पाठिंबा असेल, तर त्याच्यामध्ये भोसले सरांचं तर निश्चित, वहिनींचं त्याच्यामध्ये पाठिंबा असेल. पण सगळ्यात टवटवीत चेहरा अख्ख्या हॉलमध्ये कोणाचा असेल तर तो तावरे सरांचा. त्यामुळे त्यांना घरातून किती सपोर्ट असेल याची तुम्ही कल्पना करा. एक तर मुळातच तावरे आणि वहिनींचं माहेर कुठलंय, उरळी कांचन, म्हणजे दोन्ही असे तरबेजच. एक तावरे आणि उरळी कांचनचं आडनाव काय, शिंदे. तर तावरे शिंदे कॉम्बिनेशन मध्ये बघा, मी 25 वर्ष झालं सरांना ओळखतोय. 25 वर्षामध्ये चेहऱ्यावर एखादी सुरकुती पडली, आम्ही काळं पडलो, सर आपल्या आहेत. त्यामुळं अशा पद्धतीने कसं सर मुख्याध्यापक म्हणून सगळं करत असतील. आम्हाला आता नगराध्यक्ष आले इतका टेन्शन येतं, सरांना कधी काय टेन्शन नसतं. हे चांगल्या सावलीमध्ये आहात, त्याबद्दल दुसरं काय दुमतच नाही. पण आज खऱ्या अर्थाने सर तुमचं जरा जास्तच तावरे असल्यामुळे नेहमी कौतुक होतं. पण आज ज्यांच्या कौतुक सोहळ्यासाठी किंवा सेवापूर्तीच्या सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिलो ते सुधाकर भोसले दाजी सर. त्यांच्या खरंच आज त्यांच्या जीवनातला एक महत्वाचा टप्पा आहे आणि त्या टप्प्याला आम्हाला साक्षीदार म्हणून येण्याची संधी झाली. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांनी जवळपास एवढे वर्ष आपल्या संस्थेमध्ये 26 वर्ष संस्थेमध्ये काम केलंय आणि या सगळं करत असताना वेगवेगळ्या विभागात काम केलं. तावरे सरांसारखं फक्त बारामती चिटकून बसले नाही, सगळीकडे काम केलं. रायगड पर्यंत, तिथं रायगड जी आपल्या स्वराज्याची राजधानी आहे तिथं सुद्धा सरांनी काम केलं. आणि हे सगळं करत असताना निश्चित त्यांना त्यांच्या कुटुंबाची साथ मिळाली. त्यांनी एवढे वर्ष त्यांनी जे काम केलं त्याच्या कर्तृत्वाने, समर्पणाने आणि परिश्रमाने संस्थेचा निश्चित खूप मोठा एक विकास झालाय असं माझं मत आहे. आणि त्यांच्या योगदानाबद्दल संस्था त्यांचे ऋण कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्या कारकिर्दीमध्ये 26 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जिथं जिथं काम केलं तिथं निश्चित काही वेगवेगळे नवीन उपक्रम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले असतील आणि संस्थेच्या उन्नतीमध्ये त्यांनी कायम हातभार लावलेला आहे. आता परत पुढची इनिंग खेळायची की नाही ते आता आपण शिक्षक म्हणून रिटायर झालो तर महाजन सर किंवा आपले हे सगळे सर जसं काम करायचे निवृत्त सेवक काय म्हणतात त्याला, समन्वय, तसं करणार आहे का नाही अजून मनात नाही. तर तावरे सरांची परवानगी घेऊन करणार घरच्यांची परवानगी. म्हणजे असे बरेच म्हणजे आपले घाडगे सर आजही तिथं खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. मला माहिती आहे कारण की घाडगे सरांची मुलगी ही युडी मध्येच काम करते, स्नेहल ना, स्नेहल त्या बारामती नगरपालिकेमध्येच होत्या. त्यामुळे मला त्यांचा घाडगे सरांचा जे मुख्याध्यापक झाले किंवा जे रयतचे माजी शिक्षक आहेत या सगळ्यांचा आमचा खूप मोठा एक घरोबाचा संबंध असतो. आम्ही नेहमी एकमेकांशी बोलतो. सर तुम्ही कुठलीही जबाबदारी घेतली अगर न घेतली तरी आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू. तुम्हाला जे काही पुढच्या इनिंग मध्ये तुम्हाला जे काय करायचं असेल आपल्या परिवारासाठी त्याच्यासाठी शुभेच्छा. तुमची दोन्ही मुलं आता एक पुण्यात असं राहिला कुठे
समर्थनगर आणि तो नागपूरला आहे. म्हणजे दोन्ही एक पुण्यात एक नागपूरला. मग तुम्ही मिया बीबी फक्त इथं. आता सुना बाळा आता लवकर आणा, म्हणजे काय होईल नातवंडामध्ये जरा मन पुढचंही रमत. तर एक मुलगा IT ला, एक तुम्ही. मग खरंच तुम्ही आता रयत शिक्षण संस्था जॉईन करत करायला पाहिजे. कारण की वेळ कसा झाला, तुम्हाला सकाळी आठवलं आपली शाळा आठवेल, हे सगळ्या गोष्टीतून. खरं तर मी नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला सगळ्या रयत शिक्षकांना एक विनंती करणार सर, मी तुम्हाला सुद्धा एक प्रोग्राम देणार आहे. आपल्याला ही गावचं आज जर काय बघा, आपण जर काय बघितलं तर 1,02,000 मतदारसंख्या होती. पण जर काय तुम्ही माहिती घेतली आज आपल्या शाहूचा पट किती, 2,000 प्लस किती आहे, 1700. पट कमी होतोय काय मागणी? हा, अकॅडमी नाही, आपण जरा लक्ष जास्ती द्यायला पाहिजे. तर 2000 मी ज्यावेळेस आधी बघायचो त्यावेळेस 2000च्या पुढं पट गेला होता. मला चांगलं वाटलं 2200 पर्यंत पट होता. तर आपला जो शाहूचा पट 1700 आहे. इतरच्या सगळ्या शाळा, कॉलेजेस, अकॅडमी जर काय घेतल्या आणि जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, त्याच्या मेडिकल कॉलेज असेल, वैमानिकाच्या कोर्स पासून ते खासगी नर्सच्या कोर्स पर्यंत जर काय तुम्ही माहिती घेतली तर तुम्हाला अंदाज आहे आपल्या बारामतीमध्ये किती विद्यार्थी शिकत असतील. KG to PG 40, 1,00,000हून अधिक विद्यार्थी KG to PG आपल्या बारामतीमध्ये शिकत आहेत. वैमानिक 1,000 आहे, फक्त वैमानिक, विमान उडवणारे. म्हणून आपण बारामती किती मोठी झालेली आहे आणि किती मोठं पुण्याच्या खालोखाल विद्येचं माहेरघर झालेलं आहे हे त्याच्यातून एक प्रचिती येते. आज भोसले सरांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमातून हा तुम्हाला एक विनंती करायची की आपण शिक्षकांनी सुद्धा आम्ही प्रोग्राम नगरपालिकेच्या माध्यमातून सगळ्या बारामतीच्या शाळा कॉलेजेससाठी घेऊन येणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला त्या सगळ्यांचा आपण घेऊन आपल्या बारामतीला एक कसं आगळं वेगळं एक सांस्कारिक रूप देता येतील मुलांमध्ये, चांगल्या पद्धतीने एक पिढी घडवण्याचं काम शिक्षकांनीच आणि शाळेतून जर काही बाळकडू मुलांना मिळाले तर एक आदर्श समाज घडवण्यासाठी निश्चित मदत होऊ शकते. जसं भोसले सरांनी, सुधाकर दाजी भोसलेंनी त्यांच्या 26 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बरेचसे विद्यार्थिनी घडवले असतील. आज त्यांनाही फार जरा 2-3 दिवसात सरांना सगळ्यांची फोन येते. हे कसं असतं, जे आपण आहे ना, आपण आई वडिलांचं कमी ऐकतो पण शिक्षकांचं बरोबर आहे ना सर, आहे की नाही? त्यामुळे शिक्षकांचं आणि मुलांचं एक वेगळं नातं असतं आणि हे नातं जर का आपण अधिक दृढ केलं तर निश्चित त्याचा एक आपल्या समाजाला, आपल्या गावाला, आपल्या राज्याला, देशाला खूप मोठा एक फायदा होऊ शकतो. म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्या पद्धतीने सुद्धा कुठं ना कुठं हे करा. त्याच्यात आपण पुढची पावलं उचलू. आज सेवापूर्तीच्या निमित्ताने सुधाकर दाजींना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना एक चांगल्या पुढच्या काळासाठी, त्यांच्या दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दोघं या. रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या आपल्या विद्यालयामध्ये आपले सगळ्यांचे सहकारी आणि आमच्यासारख्या नवख्या शिक्षकांचे मार्गदर्शक आदरणीय BD भोसले सर, SD भोसले सर यांचा सेवापूर्ती सदीचा समारंभ आहे. याला काही जण निवृत्तीनिमित्त आयोजित केलेला सत्कार म्हणतील, रिटायरमेंट म्हणतील, पण आपण सेवापूर्ती केलेली आहे आणि जवळजवळ 26 वर्षापेक्षा जास्त कालखंड आपण सुरुवातीपासून विद्यार्थ्यांच्या सहवासामध्ये घालवला आहे.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्याचा उद्देशच हा ठरवला होता की समाजातील सर्वसामान्य वंचित उपेक्षित दुर्लक्षित बहुजन समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं साधन ही आपली संस्था बनली पाहिजे. आणि या कार्यास झोकून देत असताना सर्वसामान्य गरीब कुटुंबातून आपल्या आयुष्याची स्वप्न बघत रयत शिक्षण संस्थेच्या या शैक्षणिक कार्यामध्ये सहभागी होणारा कोणताही सेवक कोणत्याही पदावर काम करत असताना पहिलं स्वप्न असतं की माझ्या आयुष्यामध्ये अशी काहीतरी मला संधी चालून आलेली आहे की त्या संधीच्या बळावरती माझं आयुष्य उभं राहील, माझं कुटुंब उभं राहील. आणि ह्या एका साध्या स्वप्नाने या सेवेची सुरुवात होत असते. आणि सेवापूर्तीचा प्रसंग आपण सगळे बघतोयच की खऱ्या अर्थानं पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जे वंचित उपेक्षित दुर्लक्षित बहुजन समाजाला समाजामध्ये मानानं आणि सन्मानानं सेवानिवृत्त होण्याचं जे काही भाग्य असतं ते भाग्य आपल्याला रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मिळतं. आणि खऱ्या अर्थानं आपण रयतशी जोडले गेलेलो प्रत्येक घटक हा खूप लक्की आहोत, नशीबवान आहोत. आणि त्याचं कारण जर आपण बघितलं तर आपण पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे घटक तर आहोतच. पण 1954 साली बारामती सारख्या शहरामध्ये तत्कालीन गावामध्ये सत्यशोधक समाज चळवळीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करणारे रयत शिक्षण संस्थेचे आदरणीय पवार साहेबांचे पितासाहेब वडील असणारे गोविंदराव पवार हे कर्मवीर भाऊराव पाटलांना विनंती करतात की आमच्या बारामतीमध्ये सुद्धा एखादी रयत शिक्षण संस्थेची शाखा असावी, हे माझं स्वप्न आहे. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील बारामतीमध्ये येतात आणि 1954 साली रयत शिक्षण संस्थेचं आपलं श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ही शाखा सुरू करतात. आणि त्या शाखेला छत्रपती शाहू महाराजांचं नाव दिलं जातं, जे बहुजन वंचित उपेक्षित दुर्लक्षित समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 1902 साली शाहू महाराजांनी आरक्षणाची पहिली तरतूद त्यांच्या राज्यकारभारामध्ये केली. आणि मग तो विचारांचा वारसा, तो चळवळीचा वारसा, तो पुरोगामी विचार सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील असतील, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, कर्मवीर भाऊराव पाटलांना त्यांच्या कार्यामध्ये साथ देणारे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील असतील, ह्या सर्वांनी जे काम केलं ते समाजातील वंचित उपेक्षित दुर्लक्षित बहुजन समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केलं. आणि आपल्या शाळेचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर आपल्या शाळेचा हा विद्यार्थी हा सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्याला आपण वंचित म्हणू शकत नाही, त्याला आपण दुर्लक्षित म्हणू शकत नाही, त्याला आपण बहुजन म्हणू शकत नाही, पण गरीब हा घटक आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे. आणि त्या गरीबाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये भोसले सरांचं खूप मोठं योगदान आहे. भोसले सरांचं जसं योगदान आहे तसं रयत शिक्षण संस्थेच्या शावानी टेक्निकल हायस्कूलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचं ते योगदान आहे. आणि ह्या अशा शाखांमध्ये काम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य आपण आत्मसात कसं करायचं याविषयीचं मार्गदर्शन माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा भोसले सरांनी मला केलेलं आहे. आणि मग त्या सगळ्यांचा जर विचार केला तर आपल्या विद्यार्थ्यांना भेडसावणारे प्रश्न, आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर येणाऱ्या अडचणी, सामाजिक प्रश्न, शैक्षणिक समस्या, विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, विद्यार्थ्याचा शारीरिक विकास, विद्यार्थ्याचा मानसिक विकास, या सगळ्या संकल्पनांना आपल्या कार्यातून जोड द्यायची असेल तर आधी पालकांचा विश्वास संपादन करावा लागतो. आणि भोसले सरांचं जर व्यक्तिमत्व बघितलं, बऱ्याच वक्त्यांच्या तोंडून आता ऐकायलाही मिळेल, सतत शांत दिसणारा माणूस, सहज भेटला तर हसतमुख असणारा माणूस, कामापुरतच आणि मोजकच बोलणारा माणूस. ह्या माणसाशी आपण या विषयावर बोलल्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की नाही हा संकोच बाळगत जर त्यांच्या समोर गेलं तर अख्खी सामाजिक परिवर्तनाची आणि प्रबोधनाची चळवळ ज्या माणसाकडं आपल्याला त्या विचारांचा ठेवा मिळतो असा माणूस फक्त सेवापूर्ती करतोय. आणि या माणसाला पुढील आयुष्यात सुख समाधान भरभराटी तर येणारच आहे,
पण वैचारिक अधिष्ठान आणि सामाजिक उत्तरदायित्वाचं भान सर नक्कीच जपणार आहे. फक्त सरांना रिटायरमेंट नंतर तुम्ही रिटायर झालेला आहात ही जाणीव आपण करून देणं टाळलं पाहिजे. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नगराध्यक्ष प्रथम नागरिक सातव साहेबांनी पण तीच भूमिका व्यक्त केली की आपण सतत कार्यशील राहिलं पाहिजे, सतत कार्यमग्न राहिलं पाहिजे. आमच्या सारख्यांचं मार्गदर्शक म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे आणि ते तुम्ही कराल ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय गरुड. नमस्ते. विश्वाचे, अखंड विश्वाचे चालक मालक संत कबीर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्नल भाऊराव पाटील, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली कर्मवीर अण्णा, रयत माऊली ह्या थोर युवकांना प्रथम वंदन. आज सेवापूर्ती सन्मान सोहळा भोसले सर, भोसले श्री यांच्या कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन शेठ सातव, बारामती नगराध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉक्टर पवारसाहेब BN पवारसाहेब, ह्या प्रशालेचे छत्रपती शाहू स्कूलचे प्रशालेचे प्राचार्य तावरे सर, उपमुख्याध्यापक, शिक्षक, पर्यवेक्षक, आजी माजी प्राचार्य, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर, भोसले सरांचे सर्व आप्तेष्ट, ह्या सर्वांना माझा नमस्कार. सर्वांचं स्वागत करतो, सर्वांना धन्यवाद देतो की आज तुम्ही या ठिकाणी भोसले सर आज सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त सर्व जमलेले आहात. तर भोसले सरांबद्दल मी थोडंच बोलणार आहे. भोसले सर हे इतिहास मराठीचे शिक्षक. एकूण सेवा पाहिली तर 26 वर्ष आणि 31 जानेवारी 2026 रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत. शिक्षक ह्या पदापासून ते सेवानिवृत्त होत आहे. शिक्षक असताना ज्ञानदानाचं काम तिने उत्कृष्ट केलेलं आहे. 5वी ते 10वी पर्यंत मराठी विषय असो, इतिहास विषय असो, भूगोल विषय असो, ते सर्व विषयामध्ये त्यांनी चांगलं ज्ञानदान केलेलं आहे. हाडाचे शिक्षक, साधे मन मिळावं असे शिक्षक होते आहे हे सर्व आम्हाला मान्य करावं लागेल. भोसले सरांचा माझा संबंध जवळजवळ आज 12 वर्षे आम्ही एकत्र आहोत आणि शाहू हायस्कूलचे असे वैशिष्ट्य आहेत लक्षात घ्या. या ठिकाणी कोणताही शिक्षक असो, मुख्याध्यापक असो, कुणी असो, या ठिकाणी जे सेवानिवृत्त होतात ते खरंच भाग्यवान म्हटलं पाहिजे. कारण मी ह्या स्टेजवर ह्याच वर्गामध्ये जवळजवळ 12 वर्षे 12वी एकटेला शिकवलेलं आहे. याच वर्गामध्ये मला एक आनंद होतोय लक्षात घ्या. या ठिकाणी येऊन परत आपलं थोडं 2 शब्द मांडायचं तर फार आनंद होतोय. या ठिकाणीच माझा इकडं ज्यावेळी मुख्याध्यापक झालो, कोकणात टाकले गेले, मला संस्थेला जबाबदारी दिली त्यावेळी मी या ठिकाणूच या ठिकाणी मला निरोप दिला किंवा ज्ञानदानाचं काम केलं. आणि कुटुंबाची जबाबदारी पूर्ण पेलवतात. 2 मुलं IT क्षेत्रामध्ये उतुंगाशी पहावे मानलेले आहेत. कुटुंबातील सर्व जबाबदारी मॅडम मी पार पाडली. मॅडमलाच मी आधी प्रथम धन्यवाद देतो. कारण सर आज जर पाहिलं सरांच्या चेहऱ्याकडे तर खरंच या ठिकाणी सातव साहेबांनी उल्लेख केलेला आहे. तावरे सरांनी भोसले सर अजून वाटत नाही ते आता रिटायर होतात किंवा तावरे सर अजून आहेत, पण भोसले सर खरंच अगदी चैतन्य असं त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतं. तर आता भोसले सरांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. 26 पिढ्या घडवलेल्या आहेत. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपण जन्माला का आलो आहोत थोडं आध्यात्मिक विद्येने घुसलं तर मला वाटतं बरं होईल. कारण मी आता
6 वर्ष झालं रिटायर झाल्यानंतर मी आज रयत शिक्षण संस्थेच्या सागरातील श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती या विद्यालयातील आदर्श अशा प्रकारचं व्यक्तिमत्व माननीय श्री सुधाकर राजे भोसले सर यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन सदाशिव सातव साहेब, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव आदरणीय पवार साहेब, या संकुलाचे प्राचार्य आदरणीय तावडे सर, उपप्राचार्य आगम सर, पर्यवेक्षक परदेशी सर, त्याचबरोबर आजच्या सत्कार मूर्ती माननीय श्री सुधाकर दाजी भोसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आमच्या भगिनी सौभाग्यवती सरिता सुधाकर भोसले, या ठिकाणी त्यांची असणारी 2 मुलं यश आणि स्वदीप, त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचे मेहुणे लक्ष्मण ज्ञानदेव मुळी की जे महिंद्रा मॅनेजर कंपनीमध्ये या ठिकाणी शाखा प्रमुख म्हणून काम करत आहेत, त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती माधवी मुळी, त्याचबरोबर त्यांचे मेहुणे की जे ऋषिकेश या गावाहून या ठिकाणी आले श्री सुभाष दगडू मुळी, त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती सविता मुळी, तसेच त्यांच्या असणाऱ्या पाहुण्यांच्या मधून टेकवडी या ठिकाणी पुरंदरहून आलेले निलेश इंदलकर, आप्पा इंदलकर, सुनील रिकामे, नितीन इंदलकर, त्यांचे सासरे पाहुणे रामदासजी सासव, त्याचबरोबर या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं सूत्रसंचलन करत असलेले टेके मॅडम, पवार सर, सर्व या ठिकाणचा या संकुलातील बंधू भगिनी, स्टाफ, आलेले पै पाहुणे, या सर्वांचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो. आजचा दिवस आपल्या सर्वांच्यासाठी निश्चित अत्यंत भावनिक आणि गौरवाचा आहे असं मला वाटतं. कारणही तसंच आहे. एक चालतं बोलतं विद्यापीठ आपल्या संकुलातून आणि महाविद्यालयातून निवृत्त होण्याचा आजचा दिवस आहे. आपले लाडके भोसले सर केवळ विषय शिकवणारे शिक्षक नव्हते, नाही तर माणूस म्हणून घडवणारे गुरु आहेत. सरांनी विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे दिले. आपले संपूर्ण कार्यजीवन प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कार्यकर्तृत्व भावनेने आणि शाळेसाठी विद्यार्थ्यांचे अर्पण केले. सरांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर शिस्त म्हणजे दडपशाही नाही, तर स्वतःवरचा संयम असतो. आणि कर्तव्य म्हणजे केवळ नोकरी नाही तर समाजाप्रती असलेली जबाबदारी असते. आणि हेच आपल्या सरांच्या दररोजच्या वागण्यातून, बोलण्यातून आपल्याला अनुभवायला मिळाला. आपल्या सहकार्यांशी वागत असताना शिक्षक म्हणून कसं जगावं, शिकवलं जावं, वर्गात ज्ञान द्यायचं आहे, पण बाहेर विद्यार्थ्यांच्या आयुष्याची जबाबदारी कशा पद्धतीने द्यायची त्याची शिकवण फारच थोडे शिक्षक देतात. आणि त्यामध्ये भोसले सरांचं अग्रेसर असं नाव घ्यावं लागेल. आज अनेक विद्यार्थी समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहेत. त्यांच्या यशामागे कुणाचं नाव लिहिलं असेल माहित नाही, परंतु या यशाच्या पुढे भोसले सरांच्या शिकवणीचा ठसा नक्कीच उतरलेला आहे असं मला वाटतं. आज सर शालेय जीवनातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत, पण शिक्षक कधीच निवृत्त होत नसतो. कारण शिकवलेलं विचार, दिलेले संस्कार आणि जागवलेली स्वप्ने आयुष्यभर विद्यार्थ्यांसोबत चालत राहतात. आणि या महिन्याअखेर भोसले सर आपल्या या विद्यालयातून बाहेर पडत आहेत, पण असंख्य विद्यार्थ्यांच्या मनात ते कायमस्वरूपी घर करून राहिलेले आहेत आणि ते राहतील. भोसले सर आपणास पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. वेळ घालून आयुष्याचा नवा टप्पा तुम्ही आनंदाने उपभोगता
अशी आम्हाला निश्चित खात्री आहे. भविष्यातही तुमचा अनुभव, मार्गदर्शन आणि आशीर्वाद पुढील पिढीला मिळत राहील हीच आमची सर्वांची मनापासून अपेक्षा आहे. शेवटी एवढंच म्हणावं लागेल, काही शिक्षक शिकवतात, काही पिढ्या घडवतात आणि फार थोडे शिक्षक आयुष्यभर लक्षात राहतात. भोसले सर, तुम्ही या दुसऱ्या शिक्षकांच्या पैकी एक आहेत असंच मला म्हणावं वाटेल. आज आपण निरोप देत आहोत एका आदर्श शिक्षकाला, पण खरं सांगायचं तर एक पिढी घडवणाऱ्या संस्कारांना नम्र वंदन करीत आहोत. सर, कधी फळ्यावर लिहित होते शब्द, पण प्रत्यक्षात ते मनावर करीत होते विचार. कधी शिकवत होते धडे, पण नकळत देत होते जीवनाचे शहाणपण. त्यांचा वर्ग म्हणजे केवळ 4 भिंती नव्हत्या, तो होता एक आश्वासक अवकाश, जिथे चुका माफ केल्या जात होत्या आणि माणूस घडवला जात होता. विद्यार्थी घडवायचा असेल तर आधी त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. हा धडा त्यांनी पुस्तकात नाही तर स्वतःच्या वागण्यातून, बोलण्यातून शिकवला. शिस्त होती पण दहशत नव्हती, कठोरपणा होता पण कर्तव्यपणा नव्हता, आणि प्रेम होतं अगदी निशब्द पण खोलवर जाणार. आज अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर असतील, नाव, यश, प्रतिष्ठा मिळवत असतील, पण त्यांच्या यशाच्या मुळाशी एक शांत शिक्षक उभा आहे, जो कधी स्वतः पुढे आला नाही. आज सर सेवापूर्ती घेत आहात, पण शिक्षक कधीच निवृत्त होत नसतो, कारण शब्द संपतात पण संस्कार उरतात. वर्ग संपतो पण आठवणी राहतात. सर, आता तुमचा वेळ तुमच्यासाठी आहे, कुटुंबासाठी आहे, आरोग्यासाठी आहे आणि कदाचित पुन्हा एकदा मनापासून हसण्यासाठी आहे. पण एवढं नक्की आहे की तुमचा आवाज, तुमची शिकवण आणि तुमची माणुसकी या विद्यालयाच्या प्रत्येक भिंतीत कायम गुंजत राहील. शेवटी एवढंच म्हणावं वाटेल, काही शिक्षक निवृत्त होतात पण काही गुरु काळात विसरून जातात. आदरणीय भोसले सर, आपण त्या दुसऱ्या प्रकारात मोडता आपल्या अतुलनीय सेवेसाठी मनपूर्वक आपले आभार मानतो आणि पुढील आयुष्यासाठी अधिक शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या असणाऱ्या सासूबाई रुक्मिणीताई त्याही उपस्थित आहेत. त्यांनाही सर्व पाहून निश्चितच आनंद वाटला असेल. सर्वांचे या ठिकाणी मी परत एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भरभराटी, आरोग्याचं आणि चांगल्या प्रकारचं जावं या सर्व शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. भोसले सर आणि मी 2 शाखेतील सहकारी, श्री बेल्लेश्वर विद्यालय बेल्ले आणि या ठिकाणी शावर स्कूल बारामती या ठिकाणी आम्ही एकत्र काम केलेलं आहे. भोसले सरांच्या बद्दल बोलायचं झालं तर हा शिक्षक सतत कार्यमग्न असेल. स्टाफ रूम मध्ये असेल किंवा इतर या ठिकाणी असेल तर दिवसभरामध्ये जे काही काम करायचं आहे त्याची नोंद त्यांच्याकडे असायची आणि कोणत्या व्यक्तीकडे, कोणत्या शिक्षकाकडे कोणतं काम आहे ते बरोबर त्याला मोकळ्या वेळेत पकडून त्या संदर्भात त्यांचं बोलणं व्हायचं. म्हणजे असे हे भोसले सर सतत कार्यमग्न होते आणि आज ते सेवानिवृत्त होतात. जसं त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं त्या पद्धतीने भविष्यामध्ये बी त्यांनी चांगल्या प्रकारचं काम करावं, त्यांना चांगलं आरोग्य लाभावं, जीवनामध्ये भरभराटी लाभावी अशी मी त्यांना अशा हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्यासाठी जे काही 2 शब्द बोलण्यासाठी 2 मिनिट वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय कर्मवीर. आई असतील तर या पुढे. आले का? धन्यवाद मॅडम. व्यासपीठावर सर्व मान्यवर, उपस्थित सज्जन बंधू, मी इथं सुपरवायझर असताना 2-3 आठवणी त्यांच्या सांगतो. सुपरवायझर असताना अतिशय तळमळीचा माणूस किंवा हाडाचा शिक्षक म्हणलं तर त्यांच्यावर एक वर्णन आहे. शिकवताना अतिशय चांगल्या पद्धतीनं शिकवणं आणि खऱ्या अर्थानं
त्यांच्या वाट्याला मी इथं 5-6 वर्ष असताना त्यांच्या वाट्याला कुठलीही अबकची तुकडी नाही आली. फ चे 9वी फ चे कायम वर्ग शिक्षक. झोपेत सुद्धा कोणाला विचारलं तर भोसले SD 9वी फ चे वर्ग शिक्षक. ती कधीही त्यांनी तक्रार केली नाही की माझ्याकडे अ तरी वर्ग द्या, ब तरी कधी. म्हणजे इथं असताना त्यांच्या वाट्याला आणि खऱ्या अर्थानं अशा दैपच्या विद्यार्थ्यांना घडवणं खूप निकष लागतो आणि तो निकष त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्यांचं वर्णन करायचं म्हणलं तर सशाचं काळीज आणि वाघाचं शरीर अशा पद्धतीचं त्याचं वर्णन करावं लागेल त्यांचं. आणि मितभाषी, सगळ्या जणांनी सांगितलं की मितभाषी, ते मितभाषी 100% आहे. किती मितभाषी असावी याचं एक उदाहरण सांगतो. त्यांना जर रजा लागली ना तर हळूच माझ्या कानात येऊन सांगायचे, सर मला उद्या रजा पाहिजे. एकमेव, म्हणजे कोणाला कळलं सुद्धा नाही पाहिजे की हे रजा आहेत भोसले सरांची. दुसऱ्या दिवशी तास काढल्यानंतर कळायचं भोसले SD सर रजेवर आहे. म्हणजे अशा पद्धतीचं काम करत असताना कधीही नकार न देणारा. दुसरं एक उदाहरण सांगायचं त्यांचं की ज्यादा तास म्हणल्यानंतर थोडासा नाराजीचा सूर असतो, ज्यादा तासावर जा. कारण आपण हक्क असतो, अधिकार मागतो की मला रजा पाहिजे. आपलेही तास ज्यादा कोणीतरी घेत असतात. मग जेव्हा ते रजेवर जातील आणि दुसऱ्या दिवशी येतील तर त्यांना 1-2 तास तर पडणारच, जे रजेवर जाणार त्यांना पडणारच. पण आनंदाने ज्यादा तासावर सही करणारे शक्यतो सही करत नाहीत. काय बघितलंच नव्हतं सर, हा कधी काढलाय तास, हे का नाही, म्हणजे टाळायचं असेल तर बरेचसे टाळतात, बरेचसे चांगले काम करतात, त्याबद्दल माझं दुमत नाही. पण 100 मध्ये 1-2 असतात टाळणारे, ज्यादा तास पाय आपटत जाणे. आपण ज्यावेळेस रजेवर जातो त्यावेळेस आपले कोणीतरी तास घेतलेले असतात आणि जेव्हा आपण काम कार्यरत असतो त्यावेळेस आपल्याला कोणाच तरी ज्यादा तास घ्यायचे हे आपल्या मनात असायचं. आणि कधीही कुठलीही तुकडी दिली, त्यांना काही अडचण आली की पहिले माझ्याकडे येणार, सर असं असं आहे. मग ते विद्यार्थ्यांच्या अडचणी असू द्यात, पालकांच्या अडचणी असू द्यात, बेलोचं काम किती अवघड असतं हे मी जवळून पाहिलं या लोकांनी आपल्या शाळेमध्ये. आज आपण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये बघतो की बेलोच्या कामापायी बऱ्याचशा शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अजून त्याच्यावर काही तोडगा निघत नाही, लक्षात घ्या. तर खरं बेलोचंही काम असल्यामुळे गुणवत्तेवर परिणाम व्हायचा आणि 5-6 बेलो असले की तिकडच म्हणजे अर्धी शाळा त्या बेलोचेच पायी जायचे, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं त्यांनी बेलोचं काम केलं प्रामाणिकपणे आणि अध्यापनाचं काम तर अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. मराठीवर हातखंडा, कारण 10वीच्या तुकड्यांवर त्यांना मराठी विषय प्राधान्याने शिकवायला लागायचा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हाडाच्या शिक्षकाचं सुंदर हस्ताक्षर पाहिजे, हे त्यांचे एक वैशिष्ट्य. हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे. ज्यादा तासाच्या नावापुढं सुद्धा सही करताना चांगली सही करायची. मलाच आश्चर्य वाटतं, काय बरेचसे शिक्षक नुसतं कोंबडा हाणतात की चालले, पण त्यांनी इतकं व्यवस्थित बघायचा तास कितवा आणि त्याची नोंद घ्यायची, खिशात ठेवायची की मला कुठल्या वर्गावर कुठला ज्यादा तास आहे. असे शिक्षक दुर्मिळ असतात. इथून पुढं म्हणजे शोधायचं म्हणलं तर खूप अवघड आहे, त्याला बक्षीस जाहीर करावं लागेल. असे शिक्षक मिळत नाहीत. आणि पूर्वीच्या शिक्षकांमध्ये जो रयत शिक्षण संस्थेचा जो वसा होता तो आता आहे, परंतु पूर्वी आपल्याला त्याग म्हणतो आपण, त्याग पूर्वीच्या लोकांचा खूप असायचा. आपल्याला जे शिकवणारे शिक्षक होते त्यांचा त्याग बघा तुम्ही किती असायचा. प्राथमिक शाळेतले जे गुरुजी आहेत आता ते नाहीत आहेत आपले, तर त्यांचा त्याग, त्याच्यानंतर आपला त्याग आणि आता नंतरच्या पिढीचा त्याग आणि त्याच्यानंतरच्या पिढीचा त्याग, अशा रीतीने हे शिक्षण संस्थेत काम केलेलं आहे. अतिशय मितभाषी आहे. माझा 2 दिवस मोबाईल बंद होता, मी पुण्याला गेलो, मोबाईल घरी विसरला. पुण्याला गेल्यानंतर त्यांनी बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण सापडलंच नाही. रात्री आल्यानंतर पाहिलं आणि मी फोन केला, सांगितलं सर उद्या माझा कसल्याही परिस्थितीत कार्यक्रम आहे, 101% येणार. शक्यतो मी रयत सेवकांच्या सेवापूर्तीचा कुठलाही कार्यक्रम टाळत नाही, आवर्जून जातो. कारण आपलाही सत्कार चांगल्या पद्धतीने केलाय परिसरातल्या रयत सेवकांनी, आपण त्याच्याला आवर्जून जातो. जर बाहेर नसेल तर इथं असतो येतो आणि इथंच आमचं जय जय करा. धन्यवाद.
respected teacher staff, my dear family members, my brother. So, 2 दिवसांपूर्वी पप्पांचा फोन आला होता. कार्यक्रमाचं नियोजन चालू होतं. त्यावेळी मी डिपार्टमेंटमध्ये थोडंसं लॅबवर्क चालू होतं माझं. तर पप्पांचा फोन आला, म्हणाले बोलणार आहेस का? ठीक आहे म्हणलं, बोलतो काय. आणि नंतर परत विसरूनच गेलो. शनिवारी मी बसलो नागपूरमधून इकडे येताना. संध्याकाळी ट्रॅव्हल्समध्ये असताना म्हटलं चला बघावं जरा काहीतरी. ChatGPT ला थोडंसं टाकलं आणि पण त्याने खूपच इमोशनल सांगितलं. म्हटलं जाऊ दे, असतं काय नको, आपणच बोलावं जे काय ते आठवणी. तर बेल्ल्याला असताना त्या आठवणी खूप आहेत. तिकडे मी साधारणपणे 3रीत असताना आमची बदली झाली भिगवणला. तर 3री पर्यंत आम्ही क्रिकेट पप्पांसोबत, मी, पप्पा आणि त्यांचे काही विद्यार्थी असतील, डोंगरावर जाणं, सकाळी फिरायला पळायला जाणं सकाळी 6 वाजता, खूप अशा आठवणी आहेत. तर नंतर जेव्हा इकडे बारामतीला आलो, इकडे कसे दिवस गेले लक्ष कळलंच नाही. कधी 10वी झाली, कधी 12वी झाली, कधी डिग्री होऊन गेली आणि आता मी नागपूरमध्ये आलो. हे दिवस खूप पटकन गेले. तर पप्पांबद्दल सांगायचं असं की मी असेल किंवा माझा भाऊ असेल, दोघांनाही आतापर्यंत तुला हेच करायचंय, तुला हेच शिक्षण घ्यायचंय असं कधीच नाही सांगितलं. भावाची 12वी झाल्यानंतर नीटला ट्राय केलं त्याने, अनफॉर्च्युनेटली नाही झालं. पुन्हा एक गॅप घेतलं सर, तेव्हाही नाही झालं. त्यानंतर लातूरला ऍडमिशन घेतलं, थोडक्यात मार्कांनी गेला. तर त्यानंतर सगळे घरच्यांच्या ठरवण्यानुसार त्यानं मेकॅनिकल ऍडमिशन घेतलं माळेगावला. 1-2 महिने गेले आणि तो म्हणाला काय मला करावं वाटत नाहीये इंजिनिअरिंग, मी डायरेक्ट BSc ला घेतो. काही न विचार करता डायरेक्ट हो म्हणाले. मग त्याची BSc झाली, MSc झाली आणि सध्या तो सिरम इन्स्टिट्यूटला एक ऑफिसर लेवलला कामाला आहे. मला एक करेक्शन करायची की आम्ही दोघी IT क्षेत्रात वगैरे नाही, दोघी बायोलॉजीच्या एका क्षेत्रात आहे. त्याची MSc मायक्रोबायोलॉजी झाली, माझी MSc एंटोमॉलॉजी चालू आहे लास्ट इयरला. तर त्यानंतर माझं काय असं पक्क नव्हतं. 12वी नंतर ॲग्रिकल्चर फील्ड घ्यायची म्हणलं. पहिलं म्हणजे माझा ॲग्रिकल्चरचा काही संबंध नाही, लहानपणापासून कधी शेती नाही केली, काही नाही. तरी पप्पा म्हणले घेऊन टाक, घेतलं. आणि आज सांगायला आनंद होतोय की मी सध्या MSc हे भारतातल्या सगळ्यात जास्त पहिलं कॉलेज ॲग्रिकल्चरचं, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर, याची स्थापना 1905 साली झाली. अशा कॉलेजमधून मी सध्या MSc करत आहे. तर हेच 10वीत असताना पप्पांनी एवढा चांगला अभ्यास करून घेतला माझा, काहीतरी ते रट्टे लावून असेल किंवा काही असो. त्यामुळे त्यांच्या विषयात समाजशास्त्रात मला 100 पैकी 98 पडले. मराठीमध्ये 94-95 असेच आहेत. तर तेच त्यांच्या अशा शिस्तबद्धतामुळे आज आम्ही एका चांगल्या ठिकाणी कार्यरत आहोत. तर शेवटी मला एवढंच बोलतो की आज मी किंवा माझा भाऊ असेल किंवा उद्या येणाऱ्या काळात जे काही आम्ही असणार आहोत ते फक्त माझ्या मम्मी आणि पप्पांमुळेच असणार. धन्यवाद. धन्यवाद यश. क्षण नव्हे हा बोलावा माणुसकीचा आहे, विसरून कसे आम्ही क्षण हा सौख्याचा आहे. मी भोसले सरांना विनंती करते की त्यांनी आज आपलं या ठिकाणी मनोमत व्यक्त करावं. प्रथम कर्मवीरांना आणि लक्ष्मीबाईंना मनोमन वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, बारामती नगरीचे नगराध्यक्ष सचिन शेठ सातव, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे सचिव श्री पवार BM साहेब, विद्यालयाचे प्राचार्य, अष्टपैलव व्यक्तिमत्व, भाषेत मधुरता, गोडवा असे तावरे साहेब,
विद्यालयासाठी नेहमीच तळमळीने असणारे अतिशय शांत संयमी आगम साहेब, व्यासपीठावरील मेहुणी मुळीक साहेब, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, आलेले सर्व परिपाहुणे, आप्त स्वकीय, या सर्वांना माझा सहस्नेह नमस्कार. आज या मंचावर उभं राहणं माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण आहे, कारण आज मी माझ्या जीवनातील एक महत्त्वाचा अध्याय पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहे. गेल्या अनेक वर्षाचा प्रवास इथं थांबणार आहे, पण आठवणीचा ठेवा आणि नाती आयुष्यभर मी सोबत जगणार आहे. माझी 26 वर्षे सेवा पूर्ण झाली, परंतु त्याचबरोबर 5 वर्ष देखील मी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेले ते अनुभव मला नंतरच्या काळामध्ये अतिशय उपयोगी पडलेले आहेत. शिक्षक म्हणून काम करण्याची मला नोकरी मिळाली नाही, तर सेवेची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील कुतूहल, जिज्ञासा, उत्तर दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, तसेच एखाद्या विद्यार्थ्यांनी चूक केली तर निमूटपणे ते मार सहन करायचे, अशा या विद्यार्थ्यांना कधीही माझी तक्रार घेऊन ते प्रशासनाकडे गेले नाही किंवा अधिकारी वर्गाने मला कधी तसं जाणवू दिले नाही. माझ्या कुटुंबाचे ऋण मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझ्या अनुपस्थित त्यांनी घराची जबाबदारी सांभाळली. दोन्ही मुलांना सेमी इंग्रजीमधून त्यांचा अभ्यास, विज्ञान असो गणित असो, त्यांनी उत्कृष्टपणे करून घेतला, तयारी करून घेतली. भविष्यात मुलांना नोकरी मिळो त्याची मी अगोदरच तरतूद केली. एक स्वप्न होतं, ते माझं पूर्ण झालं. या विद्यालयात वेगवेगळे प्राचार्य आले, सर्वांना मनापासून सहकार्य केलं. मात्र उत्कृष्ट प्रशासन म्हटलं की कायम सदैव मनात एक घर करून बसलेले प्राचार्य, आत्ताचे सहसचिव श्री पवार साहेब निश्चितच स्मरणात राहतील. त्यांचं ते उत्कृष्ट प्रशासन. त्यानंतर आदरणीय तावडे साहेबांनी या शाळेचा चेहरा मोहरा बदलला. पूर्वी 5वी म्हणा 8वी या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये विद्यार्थी येत नसायचे, थोड्या मार्कासाठी जायचे. पण या 2-3 वर्षामध्ये अतिशय सुंदर नियोजन केल्यामुळं दरवर्षी आता चांगल्या पद्धतीने म्हणजे तालुक्यामध्ये नावलौकिक शाळेचा होऊ लागलेला आहे. आज मी सेवानिवृत्त होत असलो तरी शिक्षणापासून निवृत्त होणार नाही. समाजासाठी, नव्या पिढीसाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी जे शक्य असेल ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. एक मंगेशकर पाडकोकरांची कविता आठवते, मी उद्या असणार नाही असेल कोणी दुसरे, मित्र सदैव राहो चेहरे तुमचे आश्रय. शेवटी जर माझ्या सेवा काळामध्ये कोणाचे मन दुखावले असेल, काही चूक झाली असेल, तर मी मनापासून सर्वांची क्षमा मागतो. आणि जर माझ्या शब्दांनी, कृतींनी कुणाला प्रेरणा मिळाली असेल तर मी ते माझं यश समजतो. आपणा सर्वांच्या प्रेमासाठी, सन्मानासाठी आणि शुभेच्छासाठी मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर. छत्रपती शाहू स्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती या विद्यालयाचे उपशिक्षक श्री सुधाकर बाजी भोसले सर यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि नुकतंच मनोगत व्यक्त करून गेलेले ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, बारामती नगरीचे नूतन नगराध्यक्ष
सचिन शेठ सातव, या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य तावरे सर, पर्यवेक्षक आगम सर, ज्यांच्या सत्कारासाठी आपण उपस्थित आहोत ते श्री भोसले सर, त्यांचे मेहुणे मुळीक सर, समोर बसलेले भोसले सरांचे सर्व नातेवाईक, रयत सेवकांमधून आलेले सर्व आजी माजी मुख्याध्यापक, आजी माजी रयत सेवक, सर्व नातेवाईक, या विद्यालयाचा सर्व शिक्षक शिक्षकेतर वर्ग, बंधू भगिनी, भोसले सरांच्या बरोबर 1.5 वर्ष मलाही काम करण्याचा योग आला. 1 जानेवारी 2022 ला मी इथं मुख्याध्यापक म्हणून आलो आणि जून 23 पर्यंत मी इथं मुख्याध्यापक म्हणून 1.5 वर्ष त्यांच्याबरोबर मला काम करण्याचा योग आला. आणि कोणीतरी सांगितलं की त्यांच्याकडे फचा वर्ग असायचा नेहमी. ही गोष्ट खरी होती. दरम्यानच्या काळात त्यांनी कधी तक्रार केलेली नाही. मागच्या आठवड्यात त्यांचा फोन आला की माझा निरोप समारंभ आहे, सेवापूर्ती आहे, साहेब तुम्हाला यावं लागेल. मी त्यांना सांगितलं मी येणार. यावं लागेल तुम्ही असं का म्हणताय? काल 2-3 दिवस सुट्टी नव्हती, म्हणजे सुट्टी नसतेच, काढावी लागते. तर त्यांनी फोन केला, काल का परवा फोन केला, साहेब तुम्हाला पत्रिका दिलेली नाही. म्हणलं घरच्या माणसाला पत्रिका नसली तरी चालते, निरोप असला तरी चालतो. आणि आज इथं त्यांचंही नशीब मी उपलब्ध होणं आणि माझं पण नशीब त्यांच्या कार्यक्रमाला मी येणं. कारण रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना 750 शाखामध्ये महाराष्ट्रातल्या 16 जिल्ह्यामध्ये फिरावं लागतं, जावं लागतं, सगळ्या अडचणी पाहाव्या लागतात. त्याच्यामुळं अशा कार्यक्रमाला येणं होतच असं नाही. अनेक जण बोलत असतात पण सगळीकडे उपस्थित राहता येत नाही. मी नशिबान समजेन की एक उत्कृष्ट अध्यापक, एक उत्कृष्ट शिक्षक, एक नम्रता किती असावी. शिक्षकाच्या अंगी नम्रता असल्यानंतर काय प्राप्त होतं हे तुम्ही आतापर्यंत ऐकलं, त्यांच्या मुलाकडनं पण ऐकलं. विद्वत्ता तर सगळ्यांच्याकडे असते, ज्ञान सगळ्यांच्याकडेच आहे, पण शोभून कधी दिसते? नम्रता असेल तर. अतिशय नम्र अध्यापक आहेत, अतिशय तळमळीचा शिक्षक म्हणून त्यांनी गेली 31 वर्ष सेवा केलेली आहे. 31 वर्षाच्या मध्ये अनेक मुख्याध्यापक, अनेक सहकारी भेटले, पण मला वाटत नाही त्यांनी कोणाला असं नावं ठेवले. तो त्यांचा स्वभाव नाही. जो दुसऱ्याला नावं ठेवतो तो स्वतःकडे पाहत नाही. आणि म्हणून जी व्यक्ती कामामध्ये मग्न असते त्याला वेळच नसतो दुसऱ्याकडे बघायला. दुसऱ्याचे गुणदोष शोधण्यामध्ये वेळ तो घालवत नाही. अनेक अशी रयत शिक्षण संस्थेमध्ये माणसं आहेत, त्यांनी संस्था 106 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था वैभवशाली तिची वाटचाल चालू आहे. आणि असे रयत सेवक भेटलेले म्हणून संस्था मोठी झालेली आहे. संस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी अनेक सेवक ज्यादा वेळ देतात. 11च्या अगोदर 2 तास, संध्याकाळी परत तासभर. कुठल्याही संस्थेत असं नाही. भोसले सरांनी इथं 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 9 ची जर मुलं त्रास द्यायला लागली, मुलं ही मुलंच असतात, ते त्यांचं वर्तन त्यांनी करायचं नाही तर मग आपल्यासारख्यांनी करायचं का? आता लोक आपल्यासारखे लोक सुद्धा मुलांच्या सारखं वर्तन करतात. तर ती 9 ची मुलं 1-2 वेळा असा प्रसंग आला की ते माझ्या केबिन मध्ये ते मुलं घेऊन आले, पण चिडलेले नव्हते अजिबात. मुलांवर रागावलेले खूप होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरती चिडलेले नव्हते. ते म्हणजे साहेब ही मुलं अशी करतायत. मग त्यांना थोडंसं हे करून त्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे. असे अनेक रयत सेवक रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करत आहेत. भोसले सरांनी त्यांच्या काम कार्याचा ठसा या विद्यालयामध्ये आणि वेगवेगळ्या विद्यालयामध्ये गुंतवलेला आहे. त्यांचा नावलौकिक एक कामाचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. सुधाकर दाजी भोसले नंतर म्हटलं बीडी भोसले का एचडी भोसले, तर ते एचडी भोसले म्हणून इथं परिचित आहे. 2-3 नाव असले की इनिशियली ओळखतात. आणि एक कामाचा चांगला माणूस आहे. या विद्यालयाला लाभला.
गोरगरिबांची मुलं या विद्यालयामध्ये शिकली, त्यांचं मार्गदर्शन त्यांना झालं आणि म्हणून वैभवशाली वाटचालीमध्ये त्यांचा सुद्धा संस्थेच्या कार्यामध्ये फार मोठा हातभार आहे. मित्रांनो, सांगायला मला आवडेल की या वर्षी रयत शिक्षण संस्थेनं AI सुरू केलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, की आपल्या देशामध्ये नव्हे आशिया खंडामध्ये कुठल्याही संस्थेमध्ये AI सुरू केलेलं नाही. 5वी ते सिनियर कॉलेज पर्यंत AI सुरू केलेलं आहे बेस प्राथमिक स्वरूपामध्ये. दुसरा प्रोजेक्ट संस्थेने हाती घेतला मागच्या 1-2 वर्षामध्ये की इंटरॅक्टिव्ह पॅनल प्रत्येक वर्गामध्ये पाहिजे. या पद्धतीचं इंटरॅक्टिव्ह पॅनल जर प्रत्येक वर्गामध्ये असेल तर विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन होतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत आणि त्याच्या सहाय्यानं टीचिंग करता येतात. तिसरा प्रोजेक्ट हाती घेतलेला होता की रयत मासिक सुरू केलं आहे. रयत मासिक प्रत्येक सेवकापर्यंत येत असेल, त्याच्यामध्ये दर महिन्याला वेगवेगळे तत्वज्ञानाचे लेख येतात, माहितीचे लेख येतात. आपण सर्वांनी ते वाचावे. आणखी काय केलंय की माझी विद्यार्थी संघटना स्थापन करायचं. माझी विद्यार्थी शाळेच्या स्थापनेपासून, या शाळेची स्थापना 1954 झाली. 54 झाल्यामुळं 54 पासून पहिला विद्यार्थी जो आहे तेव्हापासून त्याचं रजिस्ट्रेशन करायचं. मला माफ करा, थोडस ॲलर्जीचा त्रास आहे आणि विश्रांती नसल्यामुळं हे चालू राहतो, खोकला वगैरे. तर मी सांगत होतो की AI सुरू केलं, रयत मासिक सुरू केलं. माझी विद्यार्थी संघटनेचं परिपत्रक रयत शिक्षण संस्थेने काढलं आणि त्याची दखल शासनाने घेतली. शासनाचं सुद्धा परिपत्रक आलेलं आहे की प्रत्येक शाखेनं माझी विद्यार्थी संघटना स्थापन करा. 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला प्रस्ताव सादर करायचे आहेत आणि धर्मादाय आयुक्ताकडे ते रजिस्ट्रेशन करायचं आहे. हेही कामं आपल्याला करायची. माझी विद्यार्थी कशासाठी करायची, ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते कामं करत आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या गोरगरिबांच्या मुलांना नंतर होईल, हा त्याचा उद्देश आहे. आणि पूर्वीसारखी लोक दानशूर किंवा बोलवल्याशिवाय येत नाही. पूर्वी न बोलवता लोक यायची शाळेत. आता बोलवलं तरी लोकांना वेळ नाही. पालक असतील, शिक्षक असतील किंवा आणखी पालक मिटिंगला जर बोलवले तर फार कमी पालक येत असतात. अशा प्रकारे संस्थेचे पण उपक्रम चालू आहेत. NEP 2020ला जाहीर झालेला आहे, 23ला डाटा आला, 24ला आला. आत्ताशी 2री पर्यंत शासनाच्या विचारात नाही गेलेली. सिनियर कॉलेजला चालू झाले, पण 3री ते 12वी पर्यंत अजून हा टप्पा राहिलेला आहे. 3री ते 12वी पर्यंतचा NEPचा टप्पा सुरू होणार आहे. कदाचित जून 26 पासून होतोय का काय, शासनाच्या धोरणावरती अवलंबून असतं. मित्रांनो, तुम्हाला सांगायला आवडेल की 6वी मध्ये विद्यार्थी आल्यानंतर त्याला चॉईस आहे. त्यांनी काय घ्यायचं? त्यांनी प्लंबिंग शिकायचं, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन शिकायचं, टेक्नॉलॉजी शिकायचं, मेकॅनिकल शिकायचं, पकड कशाला मांडायचं, इस्कुरच्या कशाला मानायचं, ट्यूब कशी दुरुस्त करायची, BP कसा मोजायचा, टॅबलेट कोणती कशी आहे, अनेक प्रकारचे विषय, ॲग्री आहे, अनेक प्रकारचे विषय 6वी पासून येत आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे की विषय चॉईस करावा लागणार आहे. या परिसरामध्ये आपल्या मुलाला काय आवश्यक आहे तो विषय या विद्यालयामध्ये सुरू करावा लागणार आहे. असं वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या शासनाचं धोरण जे आहे त्या धोरणानुसार ते सुरू होणार आहे. भविष्यामध्ये ग्रंथालय ओस पडू लागले, माणसं वाचायची कमी झालेली आहेत आणि जर वाचायची कमी झाली माणसं तर ज्ञान वाचणार नाही. ज्ञान कुठून मिळणार? मोबाईल मधून फारसं ज्ञान मिळत नाही, पुस्तक वाचनानं जास्त ज्ञान मिळतं. जो ज्ञानी आहे, ज्याच्याकडे कौशल्य आहे आणि ज्याच्याकडे आरोग्य आहे, ज्याच्याकडे या 3 गोष्टी आहेत, या 3 गोष्टींना भविष्यामध्ये महत्व आहे. आरोग्य, ज्ञान आणि कौशल्य. बाकी सगळ्या गोष्टी बाजारामध्ये विकत मिळतात. या 3च गोष्टी बाजारामध्ये विकत मिळत नाहीत. आपले पाल्य असतील, आपण सर्वजण असाल, आपण त्या पद्धतीने कार्यरत राहा. भोसले सरांच्या बाबतीमध्ये अनेक जणांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे, ते खरं आहे. मी 1.5 वर्ष काम केल्यामुळे मला त्यांचा स्वभाव माहिती आहे. खरं तर एक उदाहरण सांगायला आवडेल. सोनं महाग आहे, महाग आहे म्हणून त्याचं उदाहरण द्यायचं नाही असं नाही. सोनं आणि लोखंड दोन्ही धातूच आहेत, वापर वेगवेगळा.
दोघांनाही ठोके खावे लागतात. बघा, सोनं असून त्याला ठोके आहेत का नाही, लोखंड असून त्याला पण ठोके आहेत. सोनं एक दिवस लोखंडाला म्हणतात, लोखंडाच्या हातोडीनेच मला मार बसतो. लोखंड सोन्याला म्हणतात की अरे तू तर पडका आहेस, की लोखंड मी पण आहे, ती मारणारा हातोडा सुद्धा लोखंडाचा आहे, तरी पण मला मार खावा लागतोय. बऱ्याच वेळा असं सुद्धा घडतं. म्हणून नाउमेद व्हायचं नसतं. कळलं का उदाहरण? बघा, म्हणजे आपलीच माणसं आपल्याला ठोकत असतात काय काय वेळेस, थोडक्यात. म्हणून नाउमेद व्हायचं नाही. दुसऱ्याच्या माणसांनी बोललं तर आपल्याला कदाचित सहन होतं, पण आपल्या माणसाने जर बोललं तर सहन होत नाही. ते सुद्धा सहन करण्याची क्षमता भोसले सरांच्यामध्ये. आणखी एक सांगता येईल की मित्र, वेगवेगळ्या शाळेमध्ये जात असताना अनेक प्रकारची लोक असतात. 12,000 सेवक आहेत. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. त्याला जर ओळखायचं असेल तर त्याच्या डोळ्यातच बघावं, कोणी पण असो. आणि तुम्ही ज्या वेळेस डोळ्यात बघता ना त्याच्या, तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शक ठरवले, त्यावेळेस त्याचा स्वभाव लक्षात येतो. अरे हे खरं बोलतंय का खोटं बोलतंय? विद्यार्थी असेल, पालक असेल, एखादा व्यवहारात असेल, या गोष्टी विकत मिळतात. तो कुठं? ते कौशल्य प्राप्त करावं. आणि हे कौशल्य कशातनं प्राप्त होतं? तर वाचनातनं प्राप्त होतं. वाचन ज्याचं जास्त आहे त्याला माणूस वाचता येतो. ज्याला माणूस वाचता येतो तो माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो. कर्मवीर भाऊराव पाटलांनी माणसं ओळखली, वाचली, खांद्यावरती घेतली, वसतिगृहात ठेवली, उपाशी तापाशी मागून भाकरी तुकडा मागून त्यांना घातलं. 90 तोळं सोनं पत्नीचं वसतिगृहातल्या मुलांसाठी घातलं. शेवटचा सौभाग्याचा अलंकार सुद्धा वहिनींचा, लक्ष्मी वहिनींचा, वसतिगृहातील मुलांना पाडव्याचं पोळ्या गोडधोड घालण्यासाठी वहिनींनी काढून दिला. म्हणून ही संस्था उभी राहिली. म्हणून तुम्ही आम्ही बहुजन समाजाची लोक इथपर्यंत आलो. हा प्रवास आपला इथपर्यंतचा आहे. जर रयत शिक्षण संस्था नसती तर खेड्यापाड्यातली मुलं शिकलीच नसती. म्हणजे आपल्या घरापासून शाळेचं अंतर, माझ्या शाळेचं अंतर 6 किलोमीटर आहे. जायचं 6 किलोमीटर, यायचं 6 किलोमीटर. जर ते हायस्कूल नसतं तर मी शिकलोच नसतो. मानच उदाहरण सांगतो. अनेक असे पालक आहेत की त्यावेळेस जर शाळा उपलब्ध झाल्या नसत्या, संस्था काढल्या नसत्या, तर हे दिवस आपल्याला पाहायला आलेले नसते. बेस तयार झालेला आहे. शिखर तर कुणी पण बसवलंय. शिखर मात्र चकचकीत बसवत आणि आपल्याला तेवढंच दिसतं. त्याचा पाया बघा. म्हणजेच मला काय म्हणायचंय की आपल्या पालकांनी पूर्वी आपल्यासाठी काय केलंय हेही आपण पाहायला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये नोकरी लागल्यानंतर 95-96च्या दरम्यान फार बिकट परिस्थिती होती शिक्षकांची. 5वा वेतन आल्यानंतर बरं झालं. नाहीतर मंडईला 10 रुपये 20 रुपये मागावे लागायचे. सरांना माहिती, मुलगा झाला, लग्न झालं तर त्या काळात सगळं कमी खर्चात व्हायचं. आताची जर परिस्थिती ती असती तर बघा ना, दवाखान्यात जावं होतं. तर हे दिवस आपल्याला शिक्षणामुळे आलेले आहे. भाऊराव पाटलांनी संस्था स्थापन केली आणि रयत सेवक भोसले सरांसारखे लाभले म्हणून संस्था मोठी झाली. संस्थेच्या भरभराटीमध्ये अनेक रयत सेवकांनी योगदान दिलेलं आहे. मलाही चांगलं काम करण्याची संधी तिथं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, रयत सेवकांच्या आशीर्वादानं मला मिळाली आणि चांगली बुद्धी मिळते. एखादं काम होतं म्हणजे काय होतं तर सगळीकडनं असं शक्ती एकत्र येतात, अदृश्य असतात आणि ते काम होऊन जातं. आपण काय म्हणतो, पवार सरांनी काम केलं नाही, ते हे असतं पीक पॉइंट. त्या पीक पॉइंटला आले की काम ते होऊन जातं. आपण म्हणतो हिंदी काम केलं, नो. त्याच्यासाठी त्या व्यक्तीचं परिश्रम पण असतं, त्याचं कष्ट असतं, त्याचं योगदान असतं, त्याचं वागणं असतं, त्याचा प्रामाणिकपणा असतो, त्यांचं कार्यकर्तृत्व असतं. म्हणून त्या माणसाला न्याय दिला जातो.
संस्थेमध्ये अनेक अशी लोक आहेत, भविष्य काळामध्ये अशी लोक निर्माण झाली पाहिजेत भोसले सरांच्या सारखी. शिक्षकांच्या वरचा न कळत विश्वास जो होता तो कमी होत चाललेला आहे. याला कारण आम्हीच आहोत, शिक्षक. आम्ही म्हणजे शिक्षकच आहोत. काही उदाहरणं अशी घडतात की त्याच्यामुळे विश्वास कमी होत जातो. पण भोसले सरांसारखी माणसं आहेत म्हणून शिक्षक या 3 अक्षराला सुद्धा महत्व प्राप्त झालेलं आहे आणि ते टिकवण्याची जबाबदारी भोसले सरांनी आयुष्यभर घेतली. आपण सर्वांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाला मला येता आलं. थोडी गडबड पण आहे, जायचंच आहे, पण भोसले सरांच्या बाबतीमध्ये 2 मिनिटात आणि त्यांच्या वहिनींनी पाठीमागचं सगळं मुलांचं शिक्षण असेल, सगळं असेल, हे सगळं सांभाळलं. त्यांचंही कौतुक आहे. त्यांचे खरं त्यांना धन्यवाद, त्यांना शुभेच्छा. भोसले सर तर शाळेचं काम पगारापुढे करतच होते, पण घरातलं काम तितक्याच ताकदीनं पाठीशी उभा राहणारी स्त्री जी असते म्हणून त्या पुरुषाला बळ येत असतं बाहेर. त्यांचा संसार सुखाचा आहे, 2 मुलंही चांगली नोकरीला आहेत. सर्व नातेवाईकांचं पुन्हा एकदा रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि भोसले सरांना आणि वहिनींना दोघांनाही भविष्यकालीन वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय कर्म. तुम्ही आम्हाला करून आपण उपकृत केलं याबद्दल हार्दिक असा आपला आभार. यानंतर सर्वच मान्यवरांना सत्कार त्यांना करायचे आहे. अशा सर्वच पै पाहुण्यांना विनंती आहे की आपण आभार झाल्यानंतर सरांचा सत्कार करावा. कधी येत आहेत उपमुख्याध्यापक आदरणीय आगम सरला विनंती आहे आपण आभार. आज छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती या विद्यालयामध्ये उपशिक्षक म्हणून सेवा केलेले या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सुधाकर दाजी भोसले सरांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा जे 31 जानेवारी 2026 ला या संस्थेतून आमच्या विद्यालयातून सेवानिवृत्ती होत आहे त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा आज विद्यालयामध्ये संपन्न झालेला आहे. या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याला अध्यक्ष म्हणून या बारामतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय सचिन शेठ सातव हे उपस्थित राहून त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. आपण सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीनं त्यांचा हार्दिक असा आभार मानतो. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी आताच आपल्या सर्वांना अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं, रयत शिक्षण संस्थेमधलं जे मार्गदर्शक रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव आदरणीय पवार साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचंही हार्दिक असं आभार. आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले भोसले सरांचे मेहुणे माजी मुख्याध्यापक सन्माननीय मुळीक सर यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्त हार्दिक आभार. भोसले सरांच्या कुटुंबातील सर्व त्यांचे पै पाहुणे, सर्व आप्तेष्ट, त्यांची मित्रमंडळी सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करणं शक्य होत नाही. या सर्वांचंही विद्यालयाच्या वतीनं हार्दिक असं आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभार. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यालय प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. आत्ताच कुणीतरी सांगितलं की सरांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यालयाचा चेहरा मोहरा बदलला आहे. हे खरं आहे. असे आमचे मार्गदर्शक आदरणीय तावरे साहेब यांचंही विद्यालयाच्या वतीनं हार्दिक असं आभार. विविध शाळातून वेळात वेळ काढून आलेले विद्यालयाचे मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक, विद्यालयातील विविध विद्यालयातील आलेले आजी माजी सर्व सेवक यांचंही मी
विद्यालयाच्या वतीनं हार्दिक असं आभार मानतो. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणारे के मॅडम पवार सर, माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आभार मानतो. आणि शेवटी ज्यांच्या सन्मान सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित होतो ते आमचे सहकारी सन्माननीय भोसले सर, त्यांच्या सुविद्य पत्नी भोसले मॅडम, या दोघांनाही पुन्हा सर्वांच्या वतीनं भावी आयुष्यासाठी हार्दिक अशा शुभेच्छा देतो. सर, आपण निरोगी तर आहातच, पण इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच आपला निरोगी आयुष्य लाभो अशी कर्मचाऱ्यांनी प्रार्थना करतो. माननीय अध्यक्षांच्या आणि प्रमुख पाहुण्यांच्या आदेशानं आजचा हा सन्मान सोहळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. आदरणीय नवाज सर, तावरे सर, तसेच शिंदे सर यांच्याकडून लक्षणीय सत्कार होत आहे. सर्वच अपदेष्ट बघा समोर बघा. इथं बघा, इथं बघा. समोर पहा. स्तंभ तुम्हाला शुभेच्छा. बघा थोडस मागे इथे आहे ना, मध्ये मध्ये जवळ या. इथे बघा, इथे बघा. हॅलो. हां, शाहू हायस्कूल, शाहू हायस्कूलमध्ये, शाहू हायस्कूल, शाहू हायस्कूल. मास्क घालून गेला. थोडंसं मध्ये या तुम्ही. समोर पहा, समोर पहा. पहा, समोर पहा. समोर बघा सगळ्यांनी.
तुम्ही घ्या तुम्ही घ्या तुम्ही घ्या तुमच्याकडे येऊन घ्या तुमच्याकडे येऊन घ्या नमस्ते. समोर बघा कॅमेरा. समोर